मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, वेळ वाचवण्यासाठी मी सगळ्यांची नावं घेत नाहीये आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, उशीर खूप झालाय आणि बराच वेळ तुम्ही लोक सगळे बसलेले आहात. मंचावरील सर्व महायुतीच्या नेत्यांचं भाषण झालंय आणि सभागृहात उशीर झाल्यानंतर सच्चे राष्ट्रभक्त अजून बसून आहे. आता मी गेलेल्यांवर काही टीका केलेली नाही. Come, 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 my love, please don't say no, baby. Come, 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 my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. याच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि एकसंघ पद्धतीने या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा महायुतीचाच खासदार या ठिकाणी करायचा आहे आणि त्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. मला माहिती आहे की रोज चर्चा चालू आहे, उमेदवार कोण, उमेदवार कोण, उमेदवार कोण. प्रश्नाचं उत्तर जगतापजी सोपं आहे. देशभरामध्ये देशातील जनतेचा मूड आणि देशातील जनतेच्या अपेक्षा ज्या नेतृत्वाकडून आहे आणि देशातील मतदारांना आणि सामान्यातल्या सामान्य नागरिकाला ज्याची गॅरंटी आहे त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी. आणि त्यामुळे उमेदवार कोण तर नरेंद्र मोदींचा उमेदवार. उमेदवार कोण तर एकनाथ शिंदेजींचा उमेदवार. उमेदवार कोण तर देवेंद्र फडणवीसांचा उमेदवार. उमेदवार कोण तर अजितदादा पवारांचा उमेदवार. उमेदवार कोण तर रामदास आठवलेजींचा उमेदवार. उमेदवार कोण तर ज्यांना राज ठाकरेंचा पाठिंबा आहे तो उमेदवार. उमेदवार कोण म्हणजे जो पूनमताई काम करतायत तोच उमेदवार. उमेदवार कोण तर मंचावर बसलेले आम्ही सगळे कमळ म्हणजे उमेदवार आहे. बरं, आम्ही तर एवढं स्पष्ट बोललो. महाआघाडीच्या लोकांना विचारा, त्यांना सांगा मेळावा घ्या, त्यांना सांगा 3, 4, 5 जे काही पक्ष आहेत तुमचे ते एकत्र आणा. आणू शकणार नाही. काँग्रेसवाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे पाय खोचेल, त्यांच्या पक्षाचे. उबाटावाला त्या दोघांचेही घेतले आणि तिघांना विचारलं उमेदवार कोण तर तिघेही हात वर करतील आम्ही. आता परवाची तर गंमत अशी झाली की रोज सकाळी 9 वाजता एक पत्रकार पोपटलाल चॅनेल समोर येतात. कळलं तुम्हाला पत्रकार पोपटलाल? बघा, आता तुम्ही नाव घेतलं, मी नाही. उद्या मीडियात काय चाललं तर. आणि ते बोलले आता आमचं ठरलंय की पंतप्रधानपदी उद्धवजींनाच आम्ही बसवणार आहोत. आता ते बोलून संपले नाही संपले तर दुसरा एक वटवागुळ आहे ठाण्यामध्ये. कोण? बघा, आता नाव पण तुम्हीच घेतलं, मी तर काय बोललो नाही. त्याने लगेच तोंड वाकडा बिकडा करून पवार साहेब सिनियर आहे. मग त्यांनी उद्धवजींचं नाव राऊतांनी घेतलं, त्याच्यावर तोडून मोडून वळून चळून सांगितलं की पवार साहेब सिनियर आहे. तिथे नाना पटोलेंना परागजी विचारलं तर ते म्हणाले संजय राऊतांना सिरियसली घेऊ नका, ते कालपर्यंत राहुल गांधींचं नाव घेत होते. आता तुम्ही सांगा, ज्या घरातला एका अर्थाने प्रमुखच कोण ठरला नाही, ज्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवारच ठरला नाही,
ज्यांच्याकडे पंतप्रधान पदासाठी 10 तोंडाचे उमेदवार आहेत. 10 तोंडाचा कोण असतो बघा, हे पण तुम्हीच बोललात. मग हे आपल्या समोर काय टिकाव धरणार? आम्हाला विचारा, प्रधानमंत्री कोण? नरेंद्र मोदी. उमेदवार कोण? मोदींचा समर्थक. उमेदवाराचं चिन्ह काय? या मतदारसंघात कमळ. त्यांचा मित्र कोण? एकनाथ शिंदेजी, रामदास आठवलेजी, अजित पवार, राज ठाकरे, अन्य पक्ष. कसं स्पष्ट आहे बघा. आणि म्हणून आज कलिना विधानसभेतल्या जमलेल्या कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगेन, ही लढाई आपल्यासाठी सोपी असली तरी आपल्याला अतिशय प्रामाणिकतेने डोळ्यात तेल घालून काम करण्याची आहे. सर्व बाजू आपल्याला अनुकूल आहेत. मंगेशजी बसलेत, परागजी बसलेत, आमचे अरुण बसलेत, आमचे आरपीएसचे सगळे नेते बसलेत. अमरजीत सिंह जी, मैं आपके पास भी देख रहा हूँ, आप भी है, सुषम जी भी है, सभी लोग हैं. मैं नाम ले सकता हूँ, उत्तम राव जी से लेके सबका. ही सगळी जी मंडळी आहेत ना, या सगळ्यांनी मी तुम्हाला दाव्याने सांगतो, कारण मला माहिती आहे, या चॅनेलवाल्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही दाखवा आणि माझा प्रश्न त्यांना विचारा. कोविडच्या काळात माणूस जेव्हा जीवन मरणाची लढाई लढत होता, 2 घास मिळतील का, नोकरीला जाता येईल का, पियायचं पाणी मिळेल का, घरातली भाजी मिळेल का, ही लढाई लढत होता, त्यावेळेला या मतदारसंघातल्या त्या सामान्य माणसाला मदतगार सेवक म्हणून कोण होता? तर ही सगळी मंडळी होती. या सगळ्या मंडळींनी मेहनत केली आहे. ही आमची महायुतीची लोक होती. कुठे होते काँग्रेसवाले? विचारा प्रश्न. मला नाव घ्यायचं नाही, पण 10 वर्ष 15 वर्ष कांग्रेस से खासदार होते. संजय जी, उनको हमने देखा ही नहीं. कोविडच्या काळात ते कुठे दिसले नाहीत. त्या ठिकाणी एक प्रसंग मी सांगतो. कोणीतरी अफवा पसरवली. कोविडचा तो काळ, लोक घरातनं बाहेर येत नव्हती आणि लोकांना चिंता वाटत होती. विशेषतः जे मजदूर आपले बाहेर राहतात त्यांना घरी जाण्याची चिंता होती, कारण घरच्यांची पण चिंता, घरच्यांना यांची चिंता स्वाभाविक आहे. आणि कोणीतरी अफवा पसरवली कि बांद्रा स्टेशन पर आओ, वहां से जाने की बस मिलने वाली है. मी त्या ठिकाणी गेलो होतो मंगेशजी. बांद्रा स्टेशनला 8 ते 10 हजार लोक जमा झाली, गरीब माणसं बिचारी. आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोक आली, बघितल्यावर पोलीस हैराण, सगळ्या व्यवस्था अडचणीत आल्या. मला असं वाटलं की ह्या सगळ्या गरीब माणसाला 2 वेळेचं अन्नही हवंय, राशन पण हवंय, घरी जायला तिकीट हवंय. त्याचा आक्रोश कमी केला पाहिजे, त्याच्या मनातल्या भीतीचं उत्तर शोधलं पाहिजे. मी आमदार म्हणून त्या ठिकाणी पोहोचलो. परागजी, मी 4 तास तिकडे होतो. पण वांद्रे पश्चिम पासून वांद्रे पूर्वला राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं घर केवळ 2.5 मिनिटावर होतं. ना मुख्यमंत्री आले, ना त्यांचे सुपुत्र पर्यावरण मंत्री आले, ना त्यांच्या वतीने एक माणूस आला. कोविडच्या काळात सुद्धा गरिबाची अश्रू पुसायला तुम्ही घरातून बाहेर नाही पडला. तुम्ही या मतदारसंघातल्या लोकांना न्याय काय देणार? आणि म्हणून कलिनातले प्रश्न सुद्धा सोडवण्यासाठी कोणी काम केलं असेल तर महायुतीच्या आमच्या लोकांनी काम केलं आहे. या लोकसभा निवडणुकीत एकच निर्णय तुम्हाला मला सगळ्यांना मतदारांपर्यंत पोहोचवायचा आहे. तो विषय तुम्ही समजून घ्या. त्या विषयावरच लोकांसमोर नम्रतेने आपल्याला मत मागायची आहेत. आणि तो विषय म्हणजे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 144 कोटी भारतवासियांनी एक स्वप्न बघितलं आहे. तुमच्या माझ्या अगोदरच्या पिढीने, तुमच्या माझ्या 2-3 पिढ्या अगोदर भारत स्वतंत्रता आंदोलनात कष्ट करताना सगळ्यांनी एक स्वप्न बघितलं की माझा भारत ज्या वेळेला स्वतंत्र होईल, त्या माझा स्वतंत्र भारत या देशात, या जगात असा देश निर्माण करेल की तो देश
हा भारत देश जगामध्ये नेतृत्व करायला उभा राहील, तो विकसित भारत होईल, त्याच्या सर्व संध्या इथे उपलब्ध होतील, असा भारत आम्हाला निर्माण करायचा आहे. आज 100 वर्ष 2047ला पूर्ण होतील. हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी, मी तर म्हणेन ऐतिहासिक जबाबदारी तुमच्यावर आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्याची संधी तुम्हाला मला मिळाली आहे. विकसित भारताचं स्वप्न म्हणजे आमच्या युवकाला त्याच ठिकाणी रोजगार आणि रोजगार निर्मितीचं साधन, आमच्या माता भगिनींना सुरक्षा आणि त्यांच्या रोजगार निर्मितीचं साधन त्यांच्या घरापर्यंत असेल. या देशात एअरपोर्ट, हायवेज, पोर्ट्स या निर्मितीतून जगातली निर्यात भारतात येईल. या देशामधून आता 104 सॅटेलाइट एकत्रपणे उडवण्याची ताकद आपण बनवली. जगातले सॅटेलाइटचं काम करणाऱ्या सगळ्या कंपन्या भारतात येतील. आज आपण चंद्रयान पर्यंत गेलो आहोत, आपण त्या पुढेही अवकाशात जाऊ. या पद्धतीचं स्वप्न आपली आर्थिक बाजू मजबूत करताना गरीबाच्या गरिबीवर त्या ठिकाणी मात करून आपण त्या ठिकाणी आपला भारत जगात विश्वगुरु करू, हे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि म्हणून मत आम्ही मागतो. काँग्रेसकडे काय स्वप्न आहे? काँग्रेसचा उमेदवार समोर येणार आहे म्हणे. काय त्यांचा मॅनिफेस्टो आहे? काय त्यांचे प्रचारातले मुद्दे आहेत? का काँग्रेसचा विकसित भारतला विरोध आहे? या विकसित भारताच्या स्वप्नाला उभाटाचं समर्थन आहे का? हे प्रश्न आपल्याला लोकांसमोर मांडायला लागणार आहे. हे प्रश्न ज्या वेळेला आपण लोकांसमोर घेऊन जाऊ, तर मी तुम्हाला ही विनंती करीन, होय एकनाथ शिंदेजींचा असा सच्चा आमचा नेता आमच्या बरोबर आहे की त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार परिपूर्णतेने करण्यासाठी पहिल्यांदा उद्धवजींना विनंती केली, विनवणी केली. त्यानंतर नाही झालं तर जनतेच्या मनातलं सरकार एकनाथजींच्या प्रयत्नाने त्या ठिकाणी उभं राहिलं आहे. आणि मग निवडणुकीचा प्रचार ज्यावेळेला करतील त्यावेळेला हे भावनात्मक मुद्दे घेऊन येतील. मग कुठेतरी दलित वस्तीमध्ये, आमच्या अनुसूचित जाती वस्तीमध्ये सांगतील संविधान बदलायचं आहे. अरे संविधान बदलायची ताकद हिंदुस्तान मधल्या कुठल्याही व्यक्तीला नाही. ये मोदी की गॅरंटी है, संविधान ना बदलेगा ना बदलने देंगे. हे आपण जनतेसमोर त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. भावनात्मक मुद्दे करतील अरुणजी, मराठी माणसासाठी द्या. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहे म्हणून मत द्या. माझा सवाल आहे उद्धवजींच्या गटाला. उद्धवजी, 2 टूक सवाल आहे, तुम्ही उत्तर द्या. अखंड महाराष्ट्रासाठी लढा देताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ नये, त्यासाठी लढा देणारे लोक कोण होते? त्यामध्ये जनसंघापासून, प्रबोधनकार ठाकरेंपासून सगळी लोक होती, SM जोशींपासून सगळी होती. मग मराठी माणूस इथेच राहायला पाहिजे, मुंबई तुटली नाही पाहिजे, महाराष्ट्र एक संघ राहायला पाहिजे. याच्या विरोधात कोण होता? त्या विरोधात राहणाऱ्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी 100च्या वर आमच्या आंदोलकांना गन पॉइंटने गोळ्या घातल्या, हुतात्मा झाले आमचे. त्या लढ्यातले आमचे बलिदान करणारे वीर, त्यांच्यावर गोळ्या कोणी झाडल्या? या अखंड महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या विरोधात कोणी होतं? तर काँग्रेस होता. काँग्रेसच्या शासनामधल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हे आदेश गोळ्या झाडण्याचे दिलेत. या 100च्या वर आमच्या मराठी बलिदान करणाऱ्या वीरांना हौतात्म्य मिळालं, कारण गोळ्या काँग्रेसच्या सरकारने झाडल्या. काँग्रेसचा हात या मराठी माणसावर गोळ्या झाडून मराठी माणसाच्या मृत्यू आणि खुनाच्या रक्ताने भिजले आहे. आणि मग उद्धवजी तुम्ही काय केलं? तुम्ही या काँग्रेसशी हात मिळवले तुम्ही. आणि मग या अखंड महाराष्ट्रातल्या आंदोलनातल्या वीरांवर गोळ्या घालणाऱ्या रक्ताचे हात, आणि ते रक्त आता उद्धवजी तुमच्या हाताला सुद्धा लागलाय.
तुम्ही मराठी माणसासाठी लढा देऊ शकत नाही. तुम्ही अखंड महाराष्ट्राच्या लढ्यात विरोध करणाऱ्यांबरोबर बसलात आणि म्हणून तुम्हाला खुलं आव्हान आहे, जर मराठी माणसासाठी आणि मराठी माणसाने घेतलेल्या अखंड महाराष्ट्रातल्या आंदोलनातल्या भूमिकासाठी तुम्ही सच्चे असाल तर काँग्रेसला लाथ मारा आणि काँग्रेसला तडीपार करा, ही आम्ही तुमच्याकडे त्या ठिकाणी मागणी करतो. आणि म्हणून भावनात्मक मुद्द्यावर नाही, आज आम्ही सगळे एकत्र आहोत, कारण आम्हाला या ठिकाणी या भागामध्ये विकासाचे मुद्दे जे आमच्या खासदार पूनमताई महाजन यांनी कामाला गतीने सुरुवात केली आहे, त्या गतीला पुढे न्यायचं आहे. आम्हाला गरीबातल्या गरीब माणसाला त्या ठिकाणी 2 वेळेचं अन्न पोचवायचं आहे. आम्हाला कलिना असो, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम असो, पार्ले, चांदिवली असो, अकुर्ला या भागामध्ये रस्त्यांचं, ड्रेनेजचं, त्या ठिकाणी SWDचं, ड्रेनेजचं सगळ्याचं आम्हाला नेटवर्क उभं करायचं आहे. आम्हाला या भागातील विद्यार्थ्यांसाठी इथेच IIM आणि IIT सुरू करायची आहे. इथे असलेल्या IITच्या जागा वाढवायच्या आहेत. आम्हाला इथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडिकलच्या सीट्स वाढवायच्या आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशन मेडिकलच्या सीट्स मध्ये जास्त संधी द्यायची आहे. आणि म्हणून हे मुद्दे घेऊन आपल्याला जनतेसमोर जायचं आहे आणि ते काम करण्याची ताकद केवळ कलिना मधल्या या महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि म्हणून मी तुम्हाला नतमस्तकाने सम्राट करायला. आणि आज या ठिकाणी आपण प्रण घेऊया. उमेदवार 2-3 दिवसात घोषित होईल, पण आपण आजपासून लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या आणि पोहोचण्याच्या कामाला गती देऊया. बाकी त्याची रचना सुषम जी आहे, शिवसेनेचे आमचे विभाग प्रमुख असतील कुणाल संगमकर, बाकी सगळी मंडळी आहेत, मंगेशजी आहेत, ही सगळी मंडळी RPIची मंडळी आहेत, आमची NCPची आहेत, ही सगळी मंडळी करतील. पण एकही घर आपल्याला सोडायचं नाही. घराघरामध्ये कमळ पोचवायचं आहे. आणि शेवटी तुम्हाला सांगतो की आपण हा नारा सुद्धा लक्षात घ्यायचा आहे, जो न भगवान राम का वो न किसी के. हे का म्हटलं मी? अगोदर म्हटले देव देश धर्म आणि अयोध्येच्या मंदिराच्या वेळेला आलेच नाही. काँग्रेसला निमंत्रण दिलं, ते म्हणाले राम ही कल्पनाच आहे, सत्यच नाही आहे. म्हणून भगवान रामचंद्राचं 500 वर्षाचं स्वप्न पूर्ण करणारा आपल्या मंदिराच्या कामाच्या आणि उद्घाटनाला ज्यांनी ठोकर मारली त्यांच्यासाठी हा नारा आहे. पुन्हा सांगतो, जो न भगवान राम का, जो न भगवान राम का. धन्यवाद. जय जय महाराज.